शुभ सकाळ मंडळी, रिक्षावाला ऋषी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो। सकाळच होती त्यामुळे रोड पण एकदम मोकळा मोकळा होता। लांजाला आलो की चहा प्यावीच लागते, मग काय आलो काकांच्या इथे चहा प्यायला। माझ्यासोबत होती माझी फॅमिली। आम्ही चाललेलो होतो खोर्नीन कोला, कारण का भावजींना घेऊन जायचं होतं रत्नागिरीला। तर एका बाजूने सोनेरी अशी पहाट होत होती। तर मंडळी समोरचा व्ह्यू बघा कसला मस्त वाटतोय। जिथे असं चांगलं ठिकाण असेल तिथे आपल्या लोकांना सांगायला नको कचरा करायला, सगळीकडे कचराच करून गेले होते। मग काय गाणी ऐकत ऐकत आमचा प्रवास चालूच होता। बाबूराव शापुरे कुठं जास बाबूरे, आय बाबा देखे जा कुठं शापुरे के। तर मंडळी आजचा दिवस तर आपला चांगला जाणार आहे, कारण का आपल्याला दिसला आहे गुरांचा कळप। तर भावांनो, जाता जाता भेटलाय कोकणातला आरटीओ। हा आरटीओ गाडीच्या आडवा तरी येतो, नाहीतर मागे तरी लागतो। यांच्यापासून जरा गाडी जपूनच चालवायला लागते। मग काय भाऊजी दिलरुबाच्या दिशेने हळूहळू जात होते। भाऊजींना घेतलो आणि चाललो रत्नागिरीच्या दिशेने। या सगळ्या गाड्या दिसतात त्या आल्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या पासिंगसाठी। दिलरुबामध्ये गॅस पण संपत आला होता। मग काय आलो पंपात आणि दिलरुबाला लावलो गॅस भरायला। तर भावांनो, परत मला भेटली ते आरटीओची गँग। दो बस की दूरी अपनी गाडी है जरुरी, हे वाक्य लक्षात घेता आपली दिलरुबा घेतलो आणि कडेकडेने गेलो निघून। हॉस्पिटल मधील काम आटपून आम्ही पण निघालेलो घराच्या दिशेने। ब्लॉग आवडला असेल तर लाइक करी, कमेंट करी, शेयर करी। हाँ